मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकायला खूप कडू लागेल, पण हेच या जगाचं सर्वात मोठं वास्तव आहे. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करतो. हा व्हिडिओ जगातल्या सर्व स्त्रियांसाठी नाही. आजही 30 ते 40% अशा स्त्रिया आहेत ज्या तुमच्या कष्टाला आणि तुमच्या स्वभावाला किंमत देतात. ज्या तुमच्या शून्यात सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहतात. अशा निस्वार्थी स्त्रियांना माझा सलाम. पण उरलेल्या त्या 60 ते 70% स्त्रियांचं काय? ज्यांच्यासाठी प्रेम हा एक शब्द नसून व्यवहार आहे. ज्यांच्यासाठी तुमच्या हृदयापेक्षा तुमच्या बँक बॅलन्सला जास्त किंमत आहे. पैसा आल्यावर अशा स्त्रियांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 1-2% नाही, तर पूर्ण 180 अंशात कसा बदलतो? ही सायकोलॉजी आहे की शुद्ध स्वार्थ? आज आपण या मनाच्या गुपितेमध्ये स्त्रियांच्या मनाचा तो कोपरा उघडणार आहोत जिथे फक्त आणि फक्त पैशाचा हिशोब चालतो. जर तुम्हाला खऱ्या जगाचा आरसा बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला मुद्दा, सुरक्षिततेची सायकोलॉजी. मित्रांनो, हे समजून घ्या की स्त्रियांच्या मनात सुरक्षा ही सर्वात पहिली गोष्ट असते. सायकोलॉजीनुसार लाखो वर्षापासून स्त्रिया अशा पुरुषाकडे आकर्षित होतात जो तिला आणि तिच्या भविष्याला सुरक्षित ठेवू शकतो. पूर्वीच्या काळी तो बळकट शिकारी शोधायची. आज ती बळकट बँक बॅलन्स शोधते. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा तिच्या नजरेत तुम्ही फक्त एक माणूस राहत नाही, तर तुम्ही एक सुरक्षित भविष्य बनता. तिला तुमच्या चेहऱ्यापेक्षा तुमच्या क्षमतेवर जास्त प्रेम वाटायला लागतं. हे प्रेम आहे की गरज हे ठरवणं मी तुमच्यावर सोडतो. दुसरा मुद्दा, तुमचा चेहरा बदलतो. तुम्हाला वाटतं की पैसा फक्त तुमच्या राहणीमानला बदलतो. नाही मित्रांनो, पैसा तुमच्या चेहऱ्याला सुद्धा बदलतो. सायकोलॉजीमध्ये याला हॅलो इफेक्ट म्हणतात. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा तुमचं साधं दिसणंसुद्धा क्लासी वाटतं. तुमच्या फालतू जोक्सवर सुद्धा ती मनापासून हसते. जे लोक तुम्हाला कालपर्यंत मूर्ख म्हणायचे ते लोक आज तुम्हाला जिनियस म्हणायला लागतात. तुमच्या पैशाची चमक तिच्या डोळ्यावर इतकी चढते की तुमच्यातले सगळे दोष तिला दिसेनासे होतात. पैसा तुमच्या व्यक्तिमत्वाचा मेकअप करतो. तिसरी ट्रिक, पैशांचा चष्मा. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा तिच्या डोळ्यावर एक वेगळा चष्मा चढतो. पैसा तुमच्या साध्या दिसण्याला सुद्धा राजबिंडा बनवतो. सायकोलॉजीनुसार ज्या पुरुषाकडे आर्थिक ताकद असते त्याचा आत्मविश्वास स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करतो. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखं काहीतरी आहे तोपर्यंतच अशा स्त्रिया तुमच्या आजूबाजूला घोटाळणार आहेत. हा आकर्षणाचा खेळ नसून हा गरजेचा खेळ आहे. ही कडू सायकोलॉजी आहे जी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा, कडू सत्य, स्वार्थ की प्रेम. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ती तुमच्यावर प्रेम करते की तुमच्या पैशावर? मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात आज पैसा गेला तर उद्या किती जणी तुमच्यासोबत असतील? सायकोलॉजी सांगते की 90% प्रकरणांमध्ये पैसा गेल्यावर नात्यातील गोडवासुद्धा संपतो. कारण तिला तुमच्याशी नाही, तर तुम्ही तिला जे लाईफस्टाईल देताय त्याच्याशी प्रेम असतं. ज्या दिवशी तुम्ही तिला ती सुख देऊ शकत नाही त्या दिवशी तिच्या तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पुन्हा एकदा कमी लेखण्याचा होतो. हे कडू आहे, पण हेच सत्य आहे. तर मित्रांनो, पैसा एवढा कमवा की कोणाचेही नखरे तुम्हाला सहन करावे लागणार नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आल्यावर त्या स्त्रीला कधीच विसरू नका जी तुमच्या वाईट काळात तुमच्या पाठीशी खंबीर होती. कारण ती 30 ते 40% हिरे शोधणं सोपं नसतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर याला एक लाईक नक्की करा. आणि अशाच विषय हार्ड सायकोलॉजीसाठी आपल्या मनाची गुपिते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.